शिवसेनेचे नेते संजय राऊत पत्रकारांशी बोलतायत. थेट जाऊयात. कारण बाळासाहेबांबरोबर माझं अख्खं आयुष्य आहे. त्यांचं बोट धरूनच मी वाढलो आणि जेव्हा मी अडखळलो तेव्हा त्यांनी माझा हात पकडलेला अनेकदा. आणि त्यांनी जर माझा हात पकडला नसता तर आज तुम्हाला जे संजय राऊत दिसतात ते कधीच दिसले नसते. मला उभं करण्यात, मला घडवण्यात फक्त बाळासाहेब ठाकरेंचं योगदान आहे. त्यांनी मला, त्यांना जसा हवा होता तसा मला त्यांनी घडवला आणि तो अजूनही मी काय नाही. बाकी काय, शिवसेना प्रमुख आहेत, माननीय बाळासाहेब आहेत, यातल्या अनेक प्रसंगांचा मी साक्षीदार आहे. त्यांचे फोटो सर्वांनी जतन करून ठेवलेले आहेत. लक्षात घ्या, एक ठेवा म्हणून लोकांनी जतन केलेत फोटो. कारण या महाराष्ट्राच्या जीवनामध्ये आजही बाळासाहेब ठाकरेंशिवाय दुसरं काहीच नाही. फार मोठी पोकळी निर्माण झाली, पण लोकांनी अजूनपर्यंत ते आपल्या हृदयाशी सगळं ठेवलेलं आहे. का नाही गेले म्हणाले, त्यामुळे अशा व्यक्तीला मी उत्तर देत नसतो. मला असं वाटतं राज ठाकरेंनी दौरा पोस्टपोन केलेला आहे, त्यांनी काही दौरा रद्द केलेला नाहीये आणि ते ज्यावेळेस जातील, आमची सगळ्यांची अतिशय स्पष्ट भूमिका आहे. केवळ राज ठाकरेच नाही, जो राम भक्त त्या ठिकाणी जाईल त्याचं स्वागतच झालं पाहिजे. त्याला अडवणं हे चुकीचंच आहे आणि त्यामुळे ते जेव्हाही जातील त्यावेळेस तिथे स्वागतच पण त्या भाजपच्या खासदारांना पक्ष समजवू शकत नाहीये. त्यावेळेस स्वागतच होईल. नाही, नाना पटोले असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे डबल ढोलके आहेत ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत. ते दुटप्पी भूमिका घेत आहेत कारण त्यांच्या सरकारच्या काळात ते वाचू शकले नाही. नाना पटोले काय, नाना पटोले यांना स्मृतिभ्रंश झालेला आहे. कारण आमच्या सरकारच्या काळात ओबीसीचं आरक्षण 50% वरचंही आम्ही टिकवलं होतं. पहिल्यांदा हे आरक्षण हे सरकार आल्यानंतर ती 4 मार्च 2020ला गेलेलं आहे. त्यावेळेस उद्धव ठाकरेंचं सरकार होतं आणि ते का गेलं, 13/12/2019ला नाना पटोले समर्थित उद्धव ठाकरे सरकारला ट्रिपल टेस्ट करायला सांगितली, ते केली नाही म्हणून 15 महिने त्या ठिकाणी कोर्टाने वाट पाहिली आणि त्यानंतर कोर्टाने हे आरक्षण रद्द केलं. त्यानंतरही वर्षभर निघून गेलं तरी ती ट्रिपल टेस्ट ते करू शकले नाही. त्याचवेळी खरं म्हणजे मध्य प्रदेशने 6 महिन्यात ट्रिपल टेस्ट पूर्ण केली आणि तो अहवाल सादर केला. आपण मात्र आयोग पहिल्यांदा गठीतच केला नाही, गठीत केले तर पैसे दिले नाही आणि आता तिसराच आयोग तयार केलाय. जो आयोग गठीत केलाय त्याला ते कामच दिलेलं नाही, दुसराच आयोग काम करतोय. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे सरकार आहे हे डबल ढोलकी, ट्रिपल ढोलकी, नुसती ढोलकीच वाजवतं, हे काहीच करत नाही. हे सगळे जेवढे नेते आहेत या सरकारमधले ओबीसीचं नाव सांगणारे, हे नेते केवळ भाषणं करतात. का करू शकलं नाही 2 वर्षामध्ये ट्रिपल टेस्ट, हे का करू शकले नाही, याचं उत्तर या सरकारमधल्या नेत्यांनी दिलं पाहिजे. सर, सहाव्या जागेत शरद शरद पवार यापूर्वी असं म्हणाले होते की ठीक आहे, आता फडणवीस जे आहेत ते या ठिकाणी छत्रपतींना पदव्या देत आहेत आणि काल त्यांनी आता समर्थन केलेलं आहे संभाजीराजेंना, त्यांना आम्ही मतं देऊ म्हणून. काय नक्की पवारांची भूमिका? पवारांची भूमिका कधी कोणाला कळली आहे का? ते काय भूमिका घेतात हे त्यांनाच माहिती असतं. त्याच्यावर न कमेंट केलेलं बरं. अच्छा, लास्ट 6व्या जागेसाठी शिवबंधन बांधा म्हणून आव्हान केलेलं आहे संभाजीराजांना. जर संभाजीराजे शिवसेनेतून उभारले तर भाजपची भूमिका त्यांच्या पाठिंब्याचीच राहील का? असं आहे की भारतीय जनता पक्षाने संभाजीराजेंना 6 वर्ष राष्ट्रपती कोट्यातनं या ठिकाणी खासदार केलं आणि आम्ही कधीही त्यांना पक्षाचा प्रचार करा असं म्हटलं नाही. पक्षाच्या स्टेजवर त्यांनी आलं पाहिजे असा आग्रह धरला नाही. राष्ट्रपती कोट्यातले, छत्रपतींच्या घराण्यातले म्हणून आम्ही त्यांचा पूर्ण सन्मान केला. आता जर पवार साहेबांना असं वाटत असेल की ते खासदार झाले पाहिजे तर 6व्या जागेकरता का, हक्काची जागा का त्यांना दिली जात नाही? हक्काची जागा त्यांना द्या ना. 6 वर्ष आम्ही दिली, आता काय छत्रपतींच्या घराण्याप्रती केवळ आमचं कर्तव्य आहे, त्यांचं कर्तव्य नाही आहे, मग त्यांनी ती द्यावी. किंवा महाविकास आघाडीने 6वी जागा का, जर त्यांना द्यायचं आहे शिवसेनेला तर ओरिजिनल जागा द्यावी. भारतीय जनता पार्टीचा जो काही निर्णय आहे तो भारतीय जनता पार्टी करेल, आमचं हायकमांड करेल, त्याचा निर्णय आमचं पार्लमेंटरी बोर्ड करेल. नवनीत राणा, संजय राऊत परत एकत्र त्यामुळे इंदापूरमध्ये काही कार्यक्रमाच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीपासून विविध विषयांवर उत्तर दिली. संजय राऊत यांच्या संदर्भातल्या कोणत्याही प्रश्नाला
गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस उत्तर द्यायचं टाळतायत. 6वी जागा कशाला, हक्काची जागा संभाजीराजेंना राष्ट्रवादीनं द्यावी, असं प्रतिआव्हान देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिलंय. तिकडे वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयानं एकूण 3 पर्याय सुचवलेत. तसंच जस्टिस DY चंद्रचूड यांनी जिल्हा सत्र न्यायालयानं आपल्या अधिकारानुसार सुनावणी घ्यावी, कारण हा न्यायालयीन अनुभवाचा अधिकार आहे, असं मत नोंदवलंय. सुप्रीम कोर्टानं यापूर्वीचा आदेश कायम ठेवलाय, तर सर्व प्रकरण आता जिल्हा कोर्टाकडे वर्ग करण्याचाही आदेश दिलाय. ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा केला जातोय. त्यावेळेला खालच्या कोर्टानं मुस्लिम गटाच्या अर्जावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, सुनावणी घ्यावी आणि विषय निकाली काढावा, असे निर्देशही कोर्टानं दिले. जोपर्यंत सत्र न्यायालय या प्रकरणाच्या अर्जावर निर्णय देत नाही तोपर्यंत आमचा अंतरिम आदेश कायम असेल, असंही कोर्टानं स्पष्ट केलं आहे. काय नेमकं कोर्टानं म्हटलंय आपल्या आदेशात, आपण एक नजर टाकूयात. सुप्रीम कोर्टानं म्हटलंय संपूर्ण प्रकरण वाराणसी जिल्हा न्यायालयात वर्ग करण्यात येत आहे. वाराणसीचे जिल्हा न्यायाधीशच या प्रकरणी सुनावणी घेणार. ज्ञानवापीवर जिल्हा न्यायालयच निर्णय देणार. 8 आठवड्यांच्यापर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कायम राहील. तोपर्यंत शिवलिंग सुरक्षित राहावं. आणि थेट जाऊयात, विशाल परदेशी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत राज्यातले विरोधी सरकार पक्षनेते तर देवेंद्र काही फडणवीस. सामान्य माणसाशी संवाद साधायला तयार नाही. सरकार महालातनं खाली देखील यायला तयार नाही. त्याच्यामुळे किमान तुम्ही आता सामान्य माणसाकडे जाताय, त्याच्याशी संवाद साधताय, तर तुमच्या माध्यमातून सामान्य माणसाचे प्रश्न हे सरकारपर्यंत पोहोचतील. आम्ही इथे का आलो? कारण तसे महाराष्ट्र भगवान भरोसेच चाललाय. त्याच्यामुळे ईश्वरालाच येऊन बाबा प्रार्थना करावी की चांगला चालवा, म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. त्यामुळे तुमची संवाद यात्रा महत्त्वाची आहे. तुमच्या संवाद यात्रेतनं जे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतील किंवा जे समोर येतील ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षनेता म्हणून मी असेल, प्रवीण दरेकर असेल, आमचे सगळे नेते असेल, आम्ही नक्की प्रयत्न करू. ऊसाचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. बहुतांशी ठिकाणी मराठवाड्यात मी असं पाहिलं शेतकऱ्यांशी बोलत असताना की ऊस फडात उभा आहे. यापेक्षा म्हणजे मोठं दुःख शेतकऱ्यासाठी कुठलंच नाहीये. कारण 60% घट झालेली आहे. कारखान्याचा फायदा होईल पण त्याचा नाहीये. म्हणजे नियोजन चुकलं असं वाटतं. 100%. कारण जवळजवळ गेली 6 महिने आपण सांगतोय की अतिरिक्त ऊसाचा प्रश्न यावर्षी भीषण असणार आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊस आहे. त्या मनाने कारखाने ते घ्यायला तयार नाही आहे. विशेषतः मराठवाड्यात तर ऊसावर पक्षाचे शिक्के पडले आहेत. किंवा आपण नगर जिल्ह्यातही बघितलं की त्याच्यावर पक्षाचे शिक्के आहेत की माझ्या पक्षाचा असेल तर त्याचा ऊस घेईल, नाही तर घेणार नाही. आणि त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणी येतात. परवा आपण बघितलं एका शेतकऱ्यांनी अतिरिक्त ऊसाकरता आत्महत्या केली. मला असं वाटतं की अतिरिक्त ऊसाकरता शेतकऱ्यांना अनुदान देणं हे गरजेचं आहे. सरकारने तात्काळ अतिरिक्त ऊसाच्या करता अनुदान दिलं पाहिजे. पण त्यातले काही जे कारखाने आहेत ते आपल्या भाजपच्या नेत्यांचे देखील आहेत. त्यांचं देखील कारखाना सुरू करण्याच्या संदर्भातलं नियोजन चुकलं किंवा ते देखील त्यांच्याच पक्षाशी निगडीत काही शेतकऱ्यांचा ऊस उचलतात असं देखील शेतकऱ्यांचं म्हणणं पडत आहे. असं मला कुठे वाटत नाही. भारतीय जनता पक्षाचे जे कारखाने आहेत त्यांनी सगळ्यांचा ऊस उचललाय. पण यावर्षी आमच्याशी संबंधित कारखाने सुरू होऊ नये म्हणून या सरकारनं आमच्या लोक आहेत, आमचे संबंधित आहेत, ते काही सगळे भाजपचेच असं नाही पण संबंधित आहेत, त्यांना हमी दिली नाही, त्यांना थक हमी दिली नाही, त्यांना पैसा दिला नाही, त्यांना लोन दिलं नाही. म्हणजे इतकं डिस्क्रिमिनेशन आहे की ज्यांचा 700 कोटी रुपयाचं कॅपिटल इरोजन आहे अशांना देखील ते सत्ता पक्षाचे आहेत म्हणून कॅपिटल मिळालं आहे. आणि ज्यांनी मागच्या वर्षीचे पैसे परत केले तरी ते विरोधी पक्षाशी संबंधित आहेत म्हणून त्यांना त्या ठिकाणी पैसा दिलेला नाही. खरं म्हणजे या ऊसाच्या संदर्भात आणि हा वाढीव ऊस बघता सरकारने नियोजन करून हे सगळे कारखाने चालले पाहिजेत आणि त्याकरता कॅपिटल उपलब्ध करून दिलं पाहिजे. अशीच भूमिका घ्यायला पाहिजे होती पण ती घेताना कुठेतरी सरकार फेल झालंय. पण मग ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांच्या संदर्भात काय मदतीची घोषणा व्हावी, झालीच पाहिजे. याच्यापूर्वी आपण अशा प्रकारे मदत केलेली आहे अतिरिक्त ऊसाच्या संदर्भात. आता तर त्यापेक्षा आवडीव, कारण त्या काळामध्ये 25,000 रुपये केली आहे. आता तर म्हणजे आता त्याला 15 वर्ष झाले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता भरीव मदत ही सरकारने केली पाहिजे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती नांदेडमध्येही दिसली.
तीच परिस्थिती पुन्हा उजनीच्या संदर्भात इथेही दिसते. पुन्हा आरोप होतोय की पालकमंत्र्यांनी ते पाणी जे आहे बारामतीकडे वळवलं, असा देखील एक आक्रोश होताना दिसतो. याकडे आपण कसं बघता? उजनीचं पाणी बारामतीला जातं, अजून बाजूला आमचे रणजितसिंग नाईक निंबाळकर हे पाणी आणतात, तेही बारामतीला जातं. त्यामुळे बारामतीची ताण संपली की मग बाकी ठिकाणची ताण आपण संपवू. पण हे किती दिवस चालणार? म्हणजे मरण तर शेतकऱ्याचं होतं. नाही, हे विचारलं पाहिजे नेत्यांना आणि हे विचारलं पाहिजे त्या पालकमंत्र्यांना की बाबा तुमचं उत्तरदायित्व हे बारामतीप्रती आहे की तुमचं उत्तरदायित्व हे तुमच्या लोकांप्रती आहे. आणि पाण्याचं नियोजन खरं म्हणजे एक लक्षात ठेवा, हे सुदैवाने गेली 2 वर्षे अशी एक पाण्याची कमतरता नाही आहे. पाणी भरपूर आहे पण नियोजनाचा अभाव आहे. नियोजन न करता ते पाणी दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, नीरा नरसिंहपूर. त्यामुळे देवेंद्र फडणवीस राज्यातले विरोधी पक्षनेते इंदापुरात काही कार्यक्रमाच्या निमित्ताने आहेत. न्यूज 18 लोकमतची संवाद यात्रा सुद्धा इंदापूरमध्ये आहे आणि या संवाद यात्रेचं भरभरून कौतुक करतानाच किमान या संवाद यात्रेमुळे तरी सर्वसामान्यांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचतील आणि सरकार त्याकडे गांभीर्यानं बघेल अशा प्रकारची अपेक्षा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. लेह लडाखच्या खासदारांच्या दौऱ्यावर एकत्र असल्यामुळे संजय राऊत आणि राणा दाम्पत्यामधले वाद शमल्याचं बोललं जात होतं. मात्र लेह लडाखच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर राणा दाम्पत्य आणि संजय राऊत यांनी एकमेकांना इशारे आणि प्रतिइशारे दिलेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचारी असून त्यांच्या विरोधातली लढाई सुरूच राहील असं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार मी संजय राऊत यांच्यासोबत लेहमध्ये वागले. त्यांना जरी महाराष्ट्राची संस्कृती माहीत नसेल पण मला माहिती आहे असा टोलाही त्यांनी लगावला. त्यांच्याशी बातचीत केली आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. लेहच्या दौऱ्यावरून नवनीत राणा दिल्लीत पोहोचलेले आहेत. थेट त्यांच्याशी चर्चा करूया. आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. आपण लेहचा दौरा केला, खूप फोटो व्हायरल झाले. संजय राऊतसोबत तुम्ही जेवण, त्यांच्या विरुद्ध लढाई लढता तुम्ही महाराष्ट्रामध्ये, त्यांच्यासोबत तुमचे काही फोटो व्हायरल झाले, तुम्ही सोबत चर्चा. जनसामान्यामध्ये चर्चा आहे की मैदान म्हणजे राजकारणाच्या बाहेर तुम्ही ज्या पद्धतीनं वातावरण बनवता तेच जेव्हा तुम्ही व्यक्तिगत स्तरावरती भेटता, मैत्री करता, त्या तू वेगळं वातावरण असतं. त्या फोटोवरून असं वाटतंय. फोटो व्हायरल झाले. माझी रिस्पॉन्सिबिलिटी, माझं कर्तव्य माझे पदासोबत आहे आणि ते मी इमानदारीने ती पार पाडली पाहिजे. कोणी येत आहे तेही मेंबर आहे, मी मेंबर आहे. ते आले म्हणून मी गेली नाही पाहिजे आणि मी आली म्हणून ते नाही आले पाहिजे. दॅट विल बी अनफेअर विथ माय प्रोफेशनलिझम सर. मी जर प्रोफेशनल आहे, माझे कामासाठी मी लढत आहे, माझे महाराष्ट्राच्या हितासाठी मी लढत आहे, माझे महाराष्ट्राच्या विकासाच्या हितामध्ये मी लढत आहे आणि ती लढाई तिथपर्यंत आहे. जर कोणी समोर आला, म्हणजे ती लढाई सार्वजनिक असेल, व्यक्तिगत स्तरावरती नसेल. मी तुम्हाला एक गोष्टी सांगते दादा, त्यांनी अत्याचार माझ्यावर केला आहे. त्यांनी मला 14 दिवस जेलमध्ये पाठवलं, त्यांनी शिवीगाळ केली मला, त्यांनी टॉर्चर थ्रेटन मला केला खुलेआम प्रेसमध्ये. तर माझी मॅच्युरिटी आहे, एखादा मेंबर एखादी कमिटीमध्ये येते, चेअरपर्सन होते, त्याच्यासोबत चांगल्या पद्धतीने बिहेव करणं तो माझा कर्तव्य आणि महाराष्ट्राची संस्कृतीसुद्धा माझ्यासोबत आहे. पण माझी लढाई हे याच्या आधीही होती आणि आजही करप्शनची लंका जे त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्या विरोधात नेहमी राहणार आहे. आणि त्यांना मी आज प्रश्न केला होता की नवनीत राणा आणि तुमचे फोटो व्हायरल झालेले आहे. ते म्हणाले की 40 पेक्षा जास्त खासदार होते. नवनीत राणा त्याच एखाद्या खासदार असेल. त्यांनी जे म्हणायचं ते म्हणू शकतात, पण माझी मॅच्युरिटी, माझी प्रोफेशनलिझम, माझी डेडिकेशन माझ्यासोबत होता. त्यांना जेलात टाकलं नव्हतं जे ते बिहेव करणार होते. जेलात तर मी जाऊन भोगून आलेली आहे दादा. तर इट वॉज माय फिलिंग्स जे मी त्यांना दाखवू शकली असती, पण मी माझी संस्कृती, महाराष्ट्राची सून आणि मुलगी म्हणून मी बरोबर ते जपूसली आहे. पण लढाई हे आधी होती आणि आताही सुद्धा राहणार. आता लढाई अजूनही सुरू आहे असं म्हणतं. आता लढाईचा टप्पा एका मोठ्या ह्याच्यावर आलेले आहेत. 23 तारखेला पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. यापूर्वी 2दा सुनावणी झालेली आहे. या सुनावणीमधून काय अपेक्षा आपल्याला? मला असं वाटते माझा हक्क जिथे आहे ते मी हक्काचं बजवला पाहिजे आणि त्याच्यासाठी जे जे माझ्यासोबत घडलं, त्यांनी जसं जसं व्यवहार माझ्यासोबत केला
पोलीस कमिशनर ऑफ मुंबई जसं त्यांनी ऑर्डर्स दिले, ज्या पद्धतीने बिहेव केला, लॉकअपमध्ये जसं टाकलं, ज्या जबरीने माझे घरापासून त्यांनी नेलं, मला जेलमध्ये टाकलं, ते सगळी 1 to 1 माहिती हे प्रिव्हिलेजमध्ये मी देणार आहे आणि त्याच्यावर इमानदारीने हा माझा प्रिव्हिलेज कमिटी लक्ष देईल आणि त्याच्यावर कारवाई होणार आहे, एवढा नक्की विश्वास आहे मला. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर तुमची आता ज्या पद्धतीची भूमिका आहे, झुकेगा नाही अशा पद्धतीने तुम्ही करताय की कुठली लढाई आहे, लढाई लढण्याची तयारी आहे. माझे महाराष्ट्राच्या हितामध्ये त्याचे आडवे कोणी आला तर हे कधी झुकणार नाही आहे. धन्यवाद. या होत्या नवनीत राणा यांनी असं स्पष्ट म्हटलंय की लढाई सुरू आहे. लढाईचा टप्पा आता एक टप्पा पार पडला, आता दुसरा टप्पा सुरू होतोय. पण महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीची लढाईसाठी मी कधी झुकणार नाही. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट सुमितसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. तिकडे राणा दाम्पत्याला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा इशारा दिला. शिवसेनेच्या अंगावर याल तर 20 फूट गाढू, असं राऊत पुन्हा म्हणालेत. दौऱ्यावरती होतो, पार्लमेंटच्या दौऱ्यामध्ये होतो. आता पार्लमेंटच्या दौऱ्यामध्ये अनेक खासदार असतात, 40-45 खासदारांची एक समिती असते, एकत्र काम करावं लागतं आणि ते इन द इंटरेस्ट ऑफ नेशन, राष्ट्राच्या हितासाठी ते काम करत असतो. प्रत्येकानं आपापल्या भूमिका मांडायच्या असतात. अशा गोष्टी असतात. राजकारण महाराष्ट्रात आम्ही करतो ना, करणार. जर कोणी शिवसेनेच्या अंगावर येणार असेल तर माझा शब्द कायम आहे, 20 फूट खाली गाडू, ते कोणी असतील. मी व्यक्तिगत बोलत नाही कोणाचं नाव घेऊन. मी परत सांगतो, जर मातोश्री आणि शिवसेनेच्या अंगावर कोणी चाल करून येण्याचा प्रयत्न करणार असेल, अर्थात हिंमत नाही, तर मी परत सांगतो, 20 फूट जमिनीत खाली गाडू. तुम्ही आता लेह लडाखमध्ये होतात, राणा दाम्पत्याशी तुमची चर्चा देखील झाली. काय चर्चा झाली? आमच्यासाठी विषय संपला तो. पण ह्या महाराष्ट्रात संघर्षाबद्दल चर्चा तो झाली. शासकीय दौरा होता, तो कार्यक्रम तिकडे संपला, मी महाराष्ट्रात आलो. तिकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 5 जूनचा नियोजित अयोध्या दौरा हा स्थगित करण्यात आला. खुद्द राज ठाकरे यांनी फक्त एका ओळीचं ट्विट करत हा दौरा स्थगित केल्याची माहिती दिली. हा दौरा रद्द करण्यात आला असला तरी रविवारची पुण्यातली सभा मात्र निश्चितपणे होणार आहे. या सभेत दौऱ्याच्याबद्दल अधिक माहिती देऊ असं राज ठाकरे यांनी ट्विटमधून म्हटलंय. प्रकृतीच्या कारणामुळे राज यांचा हा बहुचर्चित दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण यांनी विरोध केला होता. आता हा दौरा रद्द झाल्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांना टोला लगावलाय. राज ठाकरे बहुत दुर्भाग्यशाली व्यक्ति है, उसका दुर्भाग्य पीछा नहीं छोड़ रहा है. एक ऐसा अवसर था उसके पास, मैं तो कहूँगा इस अवसर से वो फिर चूक गया. अगर वो हमारे संतों से माफ़ी मांग लेता, योगी जी से माफ़ी मांग लेता, मोदी जी से माफ़ी मांग लेता, तो उत्तर प्रदेश या उत्तर भारत बड़ा महान लोग हैं यहाँ की, तो इनका गुस्सा कम हो जाता. माफ़ी ना मांग करके उसने घाव को ताज़ा कर दिया. फिर तिकडे राज ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा स्थगित केलाय. बृजभूषण यांचा विरोध मात्र कायम आहे. या दौऱ्याला आपला विरोध कायम असल्याचं त्यांनी आजही पत्रकार परिषदेत सांगितलं. राज ठाकरे यांच्या दौऱ्याला बृजभूषण सिंह यांचा विरोध कायम असल्याचं त्यांनी जाहीर केलं. हा दौरा स्थगित करायच्या ऐवजी त्यांनी माफी मागितली असती तर उत्तर प्रदेशच्या जनतेनं त्यांना मोठ्या मनानं माफ केलं असतं, असं म्हणत राज ठाकरे यांना चिमटा काढायलाही बृजभूषण विसरले नाही. त्यामुळे राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाला आहे. त्याच्याकरता आत्तापर्यंत कारण सांगण्यात येतं ते त्यांच्या प्रकृतीचं, पण राज ठाकरे यांची रविवारची पुण्याची जाहीर सभा मात्र होणार आहे आणि हा दौरा का रद्द केला हे या जाहीर सभेत आपण स्वतःच सांगू, सविस्तर बोलू, असंही राज ठाकरे यांनी या ट्विटमध्ये नमूद केलं आहे. पण यानंतर त्यांच्या राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध करणारे बृजभूषण यांच्यासह शिवसेनेनं सुद्धा राज ठाकरे यांना चिमटे काढण्याची आणि टोमणे मारण्याची संधी सोडली नाही.
ब्रिजभूषण यांनी राज ठाकरे कमनशिबी आहेत, त्यांनी आधीच माफी मागायला हवी होती, म्हणजे हा विषय संपला असता आणि त्यांचा अयोध्या दौराही पार पडला असता असं विधान केलंय. तर शिवसेनेने भाजप त्यांना मदत का करत नाही, आम्ही मदत करायला तयार आहोत असं म्हणतही आपल्यासोबत स्वतः ब्रिजभूषण जोड़े गेले. ब्रिजभूषण जी, आप तो बहुत उसी जोर शोर से विरोध करने में लगे हैं राज ठाकरे जी का, उनकी तो तबीयत खराब है. चलिए भगवान करें उनकी तबीयत जल्दी ठीक हो. हेलो जी, तो आपका विरोध बरकरार रहेगा मतलब? नहीं, हमारा देखिए, हमारा कोई विरोध नहीं है. मेरा एक लाइन का कहना है कि उनको उत्तर भारतीयों के प्रति जो दुर्व्यवहार हुआ है उसको खेद व्यक्त करना चाहिए, और खेद व्यक्त करने के बाद वो कहीं भी जाएं, उनका अधिकार है. जी, तो क्या वो खेद व्यक्त करे तो आप उनका स्वागत करेंगे खुद? अब ये तो खेद व्यक्त करेंगे तो अयोध्या उनकी है, सबकी है, आवे दर्शन करें. अच्छा, ये बीच के एक 8, 15, 20 दिनों में क्या उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी जी से आपकी कुछ मुलाकात हुई इस बारे में? क्या योगी जी ने आपको समझाया? हमारी नहीं कि हमेशा चर्चा होती रहती है, हमेशा चर्चा होती रहती है. तो योगी जी ने कुछ बताया कि भाई जाने दो, नहीं, छोड़ दो, हमको- राज नहीं, ठाकरे जी हमको- का नहीं, स्वागत नहीं, करेंगे? क्यों बताएंगे? नहीं, क्यों बताएंगे, वो क्यों बताएंगे? जी, आपके लिए तो ठेठ पीएम साहब के पास भी आपके बारे में खत गया है कि इनका विरोध खत्म हो जाएगा तो राज ठाकरे अयोध्या आ जाएंगे. साध्वी जी ने तो खत लिखा है. देखिए, मेरा एक लाइन का अपना स्टैंड है. कौन साध्वी है, क्या करती है, मेरा कोई लेना देना नहीं है. मेरा एक लाइन का है कि उत्तर भारतीयों को जो तकलीफ पहुंची है, जी, ठीक है ना, जो आप ही लोग अपने अपने टीवी पर दिखा रहे हैं, तो इसको खेद व्यक्त करने में कोई दिक्कत नहीं है. और खेद व्यक्त करने के बाद उनका अधिकार है, वो देश के किसी भी कोने में जाएं, अयोध्या आए, अयोध्या सम्मान है उनका. लेकिन खेद व्यक्त करना पड़ेगा, क्योंकि भाषा के आधार पर, क्षेत्र के आधार पर जी, और जात के आधार पर, मजहब के आधार पर कोई किसी से भेद नहीं कर सकता. जी, आपकी बात सही है कुछ हद तक, लेकिन क्या ब्रिजभूषण जी आप किसी भी तौर की, किसी भी प्रकार की मध्यस्थता स्वीकार करेंगे? हैं? मध्यस्थता किसी प्रकार की आप स्वीकार करेंगे? मेरा व्यक्तिगत कोई बैर नहीं भाई, मेरा व्यक्तिगत कोई बैर नहीं है. जी, तो कोई लेकिन बात करना चाहे तो जरूर करेंगे, हम आपसे भी बात कर रहे हैं, कोई दिक्कत थोड़ा है. ठीक है, तो अगर खुद राज ठाकरे ने चाहा तो आप भी खुद उनसे बात करने के लिए तैयार है मतलब? बात करना तो, बातचीत करना ही समाधान का रास्ता है ना. क्यों नहीं बात करेंगे, मेरी उनकी कोई व्यक्तिगत दुश्मनी नहीं है. तो आपने ये सोचा है कि आप खुद चल करके राज ठाकरे के सेहत के बारे में भी हालचाल पूछना हो जाएगा? नहीं 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 नहीं, मैं खुद चल करके नहीं जाने वाला. ठीक है जी, मैं खुद चल करके जाने वाला नहीं. ठीक है, आपने बात की विस्तार से, इसलिए आपका बहुत बहुत शुक्रिया. बहुत धन्यवाद. धन्यवाद. त्यामुळे मी स्वतःहून फोन करणार नाही, पण त्यांना लवकर आराम पडो असं ब्रिजभूषण यांनी म्हटलेलं आहे. पण मध्यस्थतेच्या बद्दल मात्र त्यांनी थेटपणे काही बोलायचं टाळलं. यासोबतच संध्याकाळच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित आहेत. पण याच कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय आणि त्याचं कारणही तसंच आहे. भाजपनं इथं गोंधळ घालू नये म्हणून हा बंदोबस्त तैनात केलाय. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला होता आणि या गोंधळानंतर भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट हाणामारीचा सुद्धा प्रसंग येईल अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली होती. त्यातच आज शरद पवार यांच्या उपस्थितीत इथे पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आहे. भाजपनं गोंधळ घालू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं नाव आणि मोबाईल नंबर पोलीस लिहून घेत आहेत. येणाऱ्या लोकांची कसून तपासणी सुद्धा केली जात आहे. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वैभव, पोलीस खूप जास्त काळजी घेत आहेत शरद पवार यांच्या आजच्या कार्यक्रमाबद्दल.
मिलिंद जयदेव गायकवाड यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंताचा संघर्ष या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी शरद पवार हे बालगंधर्वला आले. मात्र 2-3 दिवसापूर्वीच भाजपच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घुसल्यानं मोठा गोंधळ झालेला होता आणि आज पुन्हा त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप या कार्यक्रमाच्या दरम्यान काही गोंधळ करेल अशी शक्यता गृहीत धरत पोलिसांनी मोठा बंदोबस्त जो आहे तो बालगंधर्व रंगमंदिरामध्ये लावलाय. अगदी इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं नाव, पत्ता आणि नंबर जो आहे तो पोलिसांनी लिहून घेतलाय. पूर्ण तपासणी करून सगळ्यांना आत सोडलं जाते. इतकी काळजी घेतली आहे पोलिसांनी की ज्यांच्या खिशाला पेन आहेत ते पेन सुद्धा पोलिसांनी काढून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या राजकीय वादावादीमध्ये शरद पवारांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ व्हायला नको याची पूर्ण खबरदारी पोलिसांनी घेतली आहे. मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि परवाच्या दिवशी ज्या पद्धतीनं अमित शहा यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या दरम्यान स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात गोंधळ झाला होता तसा आता होऊ नये याची खबरदारी पोलिसांनी घेतली. बरं, वैभव तू राहाच आपल्यासोबत, कारण शरद पवार यांच्या संदर्भातला आणखीन एक महत्त्वाचा कार्यक्रम, महत्त्वाची बातमी ती म्हणजे शरद पवार यांनी काही ब्राह्मण संस्थांना निमंत्रण दिलंय. चर्चेचं शनिवारी 21 मे रोजी ही चर्चा होणार आहे. गेल्या 40 वर्षात पहिल्यांदाच औपचारिकपणे शरद पवार यांनी ब्राह्मण महासंघ आणि ब्राह्मणांशी संबंधित काही संस्थांना आमंत्रण दिलंय. वैभव, याबद्दल काय माहिती आहे? मिलिंद, ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे जे आहेत त्यांनी ही माहिती दिली आहे आणि ज्या ब्राह्मण संस्था आहेत वेगळ्या वेगळ्या, प्रदीप गारटकर जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये शरद पवारांनी या ब्राह्मण संस्थांना भेटण्यासाठी बोलवलेलं होतं. मात्र ब्राह्मण महासंघाचे कुठलेही पदाधिकारी जे आहेत ते या बैठकीला जाणार नाहीत. 21 तारखेला म्हणजे उद्या ही बैठक पुण्यामध्ये होणं अपेक्षित आहे. इतर ब्राह्मण संस्थांचे कोणी पदाधिकारी हे या बैठकीला जातात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याचं कारण शरद पवारांवरती सातत्यानं जातीयवादाचा आरोप केला जातो किंवा ब्राह्मण विरोधी ते आहेत असा आक्षेप घेतला जातो. ब्राह्मण महासंघाच्या म्हणण्यानुसार पहिल्यांदाच अशा पद्धतीनं ब्राह्मण संस्थांना बोलवण्यात आले भेटीसाठी. मात्र यापूर्वी सुद्धा ब्राह्मण अधिवेशनांना शरद पवार उपस्थित राहिल्याचं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. नेमकं या बैठकीचा उद्देश काय हे समजू शकलेलं नाही. मात्र ज्या पद्धतीनं विरोध होतो किंवा ब्राह्मण संस्थांचे म्हणणं काय, त्यांच्या तक्रारी काय या ऐकून घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली गेली आहे असं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. तर ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी जाणार नाहीत अशी भूमिका त्यांनी घेतली. ठीक आहे वैभव, तू राहाच आपल्यासोबत. आनंद दवे आपल्यासोबत जोडले गेलेत. आनंदजी, तुम्ही या बैठकीला जाणार आहात शरद पवार यांनी बोलवलेल्या? नाही जाते आम्ही. बेसिकली या लक्षात घ्या, ब्राह्मण समाजाचं दुःख काय आहे आणि ब्राह्मण समाजाच्या शरद पवार साहेबांविषयी तक्रारी काय आहेत हे ब्राह्मण समाजापेक्षा सुद्धा शरद पवार साहेबांना जास्त चांगल्या कल्पना आहे, जास्त माहिती आहे. तेव्हा आम्ही परत ते सगळं करण्यात काही अर्थ नव्हता. आणि आता परवाच्या अमोल मिटकरीच्या प्रकरणानंतर ज्या अजून गरम वातावरणामध्ये सगळं झालंय तिथं अजून बोलण्यात काहीतरी विचित्रपणा यायचा आणि अजून संबंध ताणलेले अजून चुकायचे तिथपर्यंत आम्हाला माहिती नाहीये. त्यामुळे आम्ही तरी ब्राह्मण महासंघ म्हणून आणि माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ सर्वच ब्राह्मण संस्थांनी उद्याची भेट त्यांची नाकारलेली आहे असं दिसतंय आता. बरं, पण तुम्हाला असं वाटत नाही आनंदजी, तसं तर तुम्ही चर्चा करणं, संवाद करणं याचं कायम समर्थन करता. या संवादानं काही गोष्टी बऱ्या झाल्या असत्या किंवा सुधारणा झाली असती ज्याला तुमचा आक्षेप असतो कायम, असं नाही वाटत तुम्हाला? मी सांगतो तुम्हाला, तुम्ही स्वतःहून विषय काढला बरं झालं. तुम्हाला माहिती की आम्ही संवादावर खूप भर देतो. अमोल मिटकरीच्या प्रकरणाच्या बोलल्यानंतर मी स्वतः माननीय शरद पवार साहेबांना एक मोठी मेल केलेली होती की साहेब जे काय चाललंय महाराष्ट्रात अतिशय चुकीच्या दृष्टीने चाललंय आणि याचा तुम्हाला या जातीयवादाचा तुम्हाला राजकीय पक्षांकडून काही फायदा होणार नाहीये, तर आपण अस्ताव्यावर चर्चा करायला पाहिजे. पण त्यानंतर दुसऱ्याच दिवशी माननीय शरद पवार साहेब जर शाहू महाराज आणि ज्योतिषी यांचा उल्लेख करत असतील, त्याच व्यासपीठावर छगन भुजबळ साहेब आपला ज्योतिष हा धंदा आहे, व्यवसाय नाही धंदा आहे, मग त्याचं काहीतरी मंदिराचं आरक्षण आहे असे जर विषय करत असतील आणि माननीय शरद पवार त्याला हसून समर्थन करत असतील मग त्या भेटीला काही अर्थ राहत नाही. हो बर, ठीक आहे. म्हणजे आणि आता जर परवाच जे प्रकरण केतकी चितळेंना सर्वात पहिला विरोध ब्राह्मण महासंघानं केला. आम्ही माननीय शरद पवारांची बाजू घेतली आणि केतकीचं चुकीची भाषा आहे असं आम्ही सांगितलं. परंतु आता जे मागच्या 10 दिवसाचं हाल चाललेत, मला असं वाटतं माननीय शरद पवार साहेबांनी म्हणून मोठं करावं, तिला माफ करावं, ते आणखी मोठे होतील. पण जर कोणत्याच दृष्टीत कुठे दिसत नसतं. ही आनंद दवे जी ब्राह्मण महासंघाची औपचारिक मागणी आहे असं आम्ही समजतो. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. वळूयात पुढच्या बातमीकडे. इंद्राणी मुखर्जीची जामिनावर
सुटका करण्यात आली. इंद्राणी मुखर्जीला कालच न्यायालयानं जामीन मंजूर केला होता. शीना बोरा हत्याकांड प्रकरणी इंद्राणी मुखर्जीला अटक झाली होती. गेल्या 6 वर्षांपेक्षा जास्त काळ इंद्राणी मुखर्जी जेलमध्ये होती. या सगळ्याच्या दरम्यान विविध आजारांनी ती त्रस्त होती. न्यायालयानं 2 लाख रुपये भरण्यासाठी सांगितलं होतं आणि आता आपण दृश्य पाहतो आहोत. आपल्या वकिलांच्या सोबत इंद्राणी मुखर्जी जेलच्या बाहेर आलेली आहे. इंद्राणी मुखर्जी काय बोलतायत आपण ऐकण्याचा प्रयत्न करूयात. पण अखेर इंद्राणी मुखर्जीची 6 वर्षांनंतर शीना बोरा हत्याकांड प्रकरणातून जामीन मंजूर झाल्यानं इंद्राणी मुखर्जी सध्या बाहेर आले. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. अजित, इंद्राणी मुखर्जी अखेर जेलच्या बाहेर माध्यमांशी बोलताना काय म्हटलंय? जी बाहेर जेव्हा पडली त्यावेळी प्रचंड गर्दी होती. कॅमेरे जे होते ते प्रसारमाध्यमांची लोक होते, त्याच पद्धतीने बघ्यांची गर्दी फार होती. त्यामुळे नेमकी ती काय म्हटली हे स्पष्ट झालेलं नाही आहे. पण आपण जर पूर्ण पाहिलं तर इथे थोड्याच वेळापूर्वी प्रसारमाध्यमांचे भरपूर कॅमेरे, लोकांची गर्दी, या सगळ्या गोष्टी असताना भायखळ्याचं हे जे जेल आहे, या महिला जेलमधून तिला थोड्याच वेळापूर्वी, अगदी 2 मिनिटापूर्वी बाहेर काढण्यात आलेलं आहे. जर आपण पाहिलं तर इंद्राणी मुखर्जी ही अटक होण्याच्या आधीची आणि त्या अटक होण्याआधी जे तिचं रूप होतं, त्यानंतर जेव्हा तिला अटक झाली आणि जेव्हा ती जेलमध्ये होती तेव्हा तिचे पांढरे केस, चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या, अशा विविध तिचे जे फोटो आहेत ते व्हायरल झाले होते. पण आज जेव्हा ती बाहेर पडली तेव्हा पुन्हा ती अटक होण्याच्या आधीची इंद्राणी मुखर्जी जी आहे तीच पाहायला मिळाली. कारण का पांढरा जो पंजाबी ड्रेस घातला होता तिने आणि त्याच पद्धतीनं केस काळा केली होती. आणि इंद्राणी मुखर्जी ही या सगळ्या याच्यामध्ये आता नेमकी कुठे जाणार आहे हे स्पष्ट झालेलं नाही आहे. पण जर त्यांच्या वकिलांशी मगाशी आम्ही बोललो त्यावेळी त्यांचं म्हणणं होतं की त्या सर्वात आधी त्यांची इथे एक नातेवाईक जवळ राहतात, त्यांच्या घरी जातील आणि त्यानंतर पुढे जाऊन इंद्राणी मुखर्जी जी आहे ती तिच्या घरी जाईल. पण आता बरीचशी संपत्ती इंद्राणी मुखर्जीची जी आहे ती जप्त केलेली आहे. त्यामुळे इंद्राणी म्हणजे आपण पाहिलं इंद्राणी मुखर्जी यांनी समाधान व्यक्त केलं. मी अतिशय खुश आहे असं म्हटलं. अजित, एक काळ असा होता की माध्यमांचं मुंबई आणि महाराष्ट्र हादरला होता. इतकी हाय प्रोफाईल ही केस होती. आईनं आपल्या मुलीची अशा प्रकाराने हत्या करणं आणि त्या काळात पोलिसांशी पीटर मुखर्जी यांचे असलेले संबंध, हे सगळंच प्रकरण त्यावेळेला प्रचंड गाजलं होतं. नक्कीच इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी, राहुल मुखर्जी, शीना बोरा आणि इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर जो आहे तो, त्यानंतर इंद्राणी मुखर्जीचा आधीचा पती, ही 6 मुख्य किरदार जे आहेत या सगळ्या प्रकरणात होतील. सर्वात आधी म्हणजे राय नावाचा त्याचा एक ड्रायव्हर होता इंद्राणी मुखर्जीचा. याला खार पोलिसांनी एका अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. त्याच्या चौकशीमध्ये ही माहिती त्याने चौकशीमध्ये दिली की त्याने याआधी आणखीन एक गुन्हा केलेला आहे, ज्याच्यामध्ये इंद्राणी मुखर्जीनं, तिचा एक पूर्वीचा पती आणि या दोघांनी मिळून आणि ड्रायव्हरने मिळून शीना बोरा नावाची जी इंद्राणी मुखर्जीची मुलगी आहे तिची हत्या केलेली आहे. हत्या मुंबईतल्या सांताक्रूज येथील एका कॉलेजसमोर केली होती रात्रीच्या वेळेत. आणि त्यानंतर तिचा मृतदेह जो आहे तो रायगडमधल्या एका भागामध्ये अज्ञातस्थळी नेऊन तिकडे गाडण्यात आला होता. आणि 5 ते 7 वर्षानंतर सगळं प्रकरण जे आहे ते तपासामध्ये समोर आल्यानंतर त्यावेळीचे तत्कालीन पोलीस आयुक्त जे होते राकेश मारिया, यांची संपूर्ण ही माहिती होती, त्यांची सगळी टीप होती, खबऱ्यांनी त्यांना माहिती दिली होती आणि त्यानुसार हा सगळा फास जो आहे त्यांनी सापळा रचला होता. आणि त्यात त्यांचा ड्रायव्हर जो आहे राय तो अडकला आणि तिथून त्या ह्या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला. नंतर इंद्राणी मुखर्जीला शीना बोराला ज्या ठिकाणी गाडलं होतं तिथे फॉरेन्सिक टीम गेली, तिची हाडं जी आहेत ती घेतली गेली, तिच्या शरीरावर काही वस्तू होत्या त्या वस्तू ताब्यात घेतल्या गेल्या आणि शेवटी ते इंद्राणी मुखर्जी जो शीना बोराचाच तो मृत्यू, तो सापळा सांगाडा आहे हे स्पष्ट झालं. पुढे जाऊन राकेश मारिया यांनी इंद्राणी मुखर्जीला ताब्यात घेतलं होतं. पीटर मुखर्जीनंतर ताब्यात घेतलं आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती जो आहे त्याला ताब्यात घेतलं. जो
ड्रायव्हर होता त्याला आधी अटक झाली होती आणि इंद्राणी मुखर्जीला अटक झाली. म्हणजे एखाद्या वेबसिरीज, सिरियल, पिक्चर यांना लाजवेल अशी संपूर्ण कहाणी जी आहे ही दिवसेंदिवस टर्न घेत चालली. दिवसेंदिवस याच्यामध्ये मोठमोठे खुलासे होत होते. शेवटी नंतर कारण पुढे असं आलं की पीटर मुखर्जी, इंद्राणी मुखर्जी हे दोघं नवरा बायको होते आणि त्यांचा मुलगा जो होता म्हणजे इंद्राणी मुखर्जीचा सावत्र मुलगा होता राहुल मुखर्जी, याचं आणि इंद्राणी मुखर्जीच्या पहिल्या पतीच्या मुलगी जी होती शीना बोरा, या दोघांचं प्रेम प्रकरण सुरू होतं. म्हणजे इंद्राणी मुखर्जींचा तिचा सावत्र मुलगा आणि तिची सख्खी मुलगी ह्या दोघांचं प्रेम प्रकरण सुरू होतं आणि ती वारंवार त्यांना सांगत होती की तुम्ही हे करू शकत नाही, हे शक्य नाही आहे. पण शेवटी नंतर असं कळालं की ज्या रात्री तिची हत्या करण्यात आली त्याच्या आदल्या दिवशी इंद्राणी मुखर्जी आणि शीना बोराचं, त्यावेळी पीटर मुखर्जी होता, राहुल मुखर्जी होता, हे सर्व जे आहे त्यांचं कडाक्याचं भांडणं झालं. तिथून शीना बोरा निघून गेली. मग इंद्राणी मुखर्जी शीना बोराला भेटायला गेली आणि त्यानंतर रात्री हा सगळा हत्येचा प्रकार घडला. हे अगदी सिनेमात घडावं या पद्धतीने सगळं घडलं आणि ह्या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर हे सगळं प्रकरण जे समोर आलं. तब्बल जवळपास 7 वर्षानंतर इंद्राणी मुखर्जी आज जामिनावरती बाहेर आलेली आहे. त्यामुळे त्या चेहऱ्यावरचा आनंद तो आपल्याला दिसता आपल्याला लक्ष झालं की ती किती खुश असेल आणि शेवटी तिने तीच प्रतिक्रिया दिली की मी आता बाहेरून खुश आहे. बर, अजित तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबतच संध्याकाळच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर काही खास. आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर संध्याकाळच्या बातमी एका जबरदस्त अपघाताची. कर्नाटकमध्ये अतिशय भीषण अपघात झालाय. 2 कार एकमेकांना समोरासमोर जबरदस्त धडकल्या. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर 3 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही दृश्य पाहिली की आपल्याला या अपघाताची तीव्रता लक्षात येते. अत्यंत वेगानं अशा या 2 कार होत्या आणि या दोन्ही कार एकमेकांना समोरासमोर धडकल्या. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर अन्य काही जण जखमी झाले. तिकडे आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय. वाहतुकीच्या समस्यांना जनतेला तोंड द्यावं लागतंय. आसाममधील एक व्हिडिओ समोर आलाय. यात स्थानिकांनी चक्क 4 चाकीला बोटीमधून एका ठिकाणाहून दुसरीकडे नेलं. त्यामुळे या ठिकाणची परिस्थिती किती भीषण आहे हे सांगण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहेत. इथे साधारण 5.5-6 फुटांचं पाणी आहे आणि आसाममध्ये सुमारे 7 लाखपेक्षा जास्त जनता, जवळपास 8 ते 10 लाख आसाममधली जनता ही या पुरामुळे बाधित आहे. या भीषण पुरामुळे आसाममधली स्थिती गंभीर आहे. अशात पुराच्या पाण्यात सेल्फी घेताना एक मुलगा वाहून गेल्याची घटना घडली. मात्र सुदैवानं त्याचा जीव वाचवण्यात स्थानिकांना यश आलं. असले जीवावर बेतणारे विचित्र चाळे करू नका. तिकडे 5 जून रोजी महाराष्ट्रात तळ कोकणात मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. अंदमानमध्ये 16 मे रोजी दाखल झालेल्या मान्सूनचं केरळमध्ये 27 मेला आगमन होत आहे असा प्राथमिक अंदाज आहे. यंदा मराठवाड्यामध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता पाऊस अतिशय समाधानकारक असू शकतो. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडच्या भागात प्रामुख्यानं बाष्पयुक्त वारे दाखल होत असल्यानं या भागात पावसाची हजेरी सुरू झाली आहे. गुरुवारी सोलापूर, सांगली, जालना, उस्मानाबाद, तिकडे चंद्रपूर आणि यवतमाळ तसंच दक्षिण कोकणाच्याही काही भागात पूर्व मोसमी पाऊस झाला. राज्याच्या अनेक भागात पूर्व मोसमी पावसानं हजेरी लावले. त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. चिपळूणच्या गुहागरमध्ये रात्रभर पावसाची रिपरिप सुरू राहिली तर सकाळपासून वातावरण अतिशय ढगाळ होतं. आजही दिवसभर पावसाची शक्यता आहे. तिकडे सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात पावसाचा जोर पाहायला मिळाला. वादळी वाऱ्यासह ढगांच्या कडकडाटात पाऊस झाल्यानं ऐन उन्हाळ्यात पावसाळा असल्यासारखं चित्र काही काळ पाहायला मिळालं. इकडे जालन्यात मुसळधार पाऊस झाला. यावेळेला वीज पुरवठा सुद्धा बराच काळ खंडित झाला होता.
सांगली जिल्ह्यात काल संध्याकाळपासून जोरदार पाऊस कोसळतोय. वादळी वाऱ्यासह सांगलीच्या अनेक भागात पाऊस कोसळला. जत या दुष्काळी भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी नदी नाले हे तुडुंब भरून वाहू लागले. वळसंग ते पाचापूर या पुलावरून पाणी गेल्यानं हा रस्ता काही काळासाठी बंद करण्यात आला. त्यामुळे जतचा संपर्क काही तासांसाठी तुटल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. आता बातमी धुक्याची. खरंच धुक्याची. उन्हाळा असला तरी धुकं पडलंय. हे झालंय साताऱ्यात. सातारा शहरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या असून उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. तिकडे महाबळेश्वरमध्ये चित्र चांगलंच बदललं. महाबळेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात धुकं पसरलं असून वेण्णा लेक परिसरातला हा अनोखा नजारा आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलोय. या बदलत्या वातावरणामुळे तापमानात कमालीची घट झाली. तर ऐन मे महिन्यामध्ये पावसासह थंडीतलं जबरदस्त धुकं महाबळेश्वरला आलेल्या पर्यटकांना अचानकपणे अनुभवायला मिळालं. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. इंदापूरमधल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलतात. आपण थेट जाऊयात. काढून बाजूला ठेवण्यात आला आणि आता त्याचा बेस तयार करून पुन्हा 30 दगडं त्या ठिकाणी लावण्यात येणार आहेत. म्हणजे याचं जे प्राचीन स्वरूप आहे ते स्वरूप कुठेही न बदलता अतिशय सुंदर अशा प्रकारचं काम या ठिकाणी होत आहे. हर्षवर्धनजींनी खंत व्यक्त केली की पैशाची थोडी अडवणूक होते, पण काही काळजी करायचं कारण नाही आहे. हर्षवर्धनजी, आपल्याला नरसिंहाची ताकद माहिती आहे. लक्ष्मी नरसिंहाच्या कामामध्ये जो अडथळा आणेल त्याला वेगळ्या प्रकारचा आशीर्वाद मिळेल. आशीर्वाद तर सगळ्यांनाच मिळणार आहे, देव आशीर्वादच देतात, पण वेगळ्या प्रकारचा आशीर्वाद मिळेल. पण मला अपेक्षा आहे की या कामात कोणीच अडथळा आणणार नाही. हे काम निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण होईल. खरं म्हणजे नरसिंह अवतार हा कशा करता झाला, तर पापाचं निर्दालन करण्याकरता. आणि ज्यावेळेस भक्त प्रल्हादाला विचारलं की सांग तुझा देव कुठे आहे, त्यावेळेस ते असं म्हणाले की तुम्ही म्हणाल तिथे माझा देव आहे. म्हणाले या खांबात, म्हणाले हो तुम्ही खांब तोडून बघा तिथेही माझा देव आहे. आणि तो खांब तोडला आणि त्यातनं नरसिंह प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर दुष्ट शक्तीचं पोट फोडून त्याचं निर्दालन करून नरसिंहांनी आपला अवतार हा त्या ठिकाणी धारण केला. आणि म्हणून मला असं वाटतं की आज ज्यावेळेस आपण नरसिंहाचे आशीर्वाद घेतो त्यावेळी आपल्याला अनाचारी, दुराचारी, अत्याचारी, व्यभिचारी अशा प्रकारची जी एक पथभ्रष्ट झालेली सत्ता पाहायला मिळते, त्या पथभ्रष्ट झालेल्या अनाचारी वृत्तीचं, अत्याचारी वृत्तीचं पोट फाडण्याकरता लक्ष्मी नरसिंहाचा आशीर्वाद हा आपण सगळ्यांनी घ्यायचा आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. पाहत राहा News18 लोकमत.